मी माझ्या हृदयाला विचारलं, मला झोप का येत नाही? हृदयाने उत्तर दिलं, दुपारी झोपला होता भाड्या. उगं प्रेमात पडल्याचं नाटक करू नको. कारला टेकून उभ्या असलेल्या त्या बाईकडे एकटक पाहत असताना बायकोने विचारले, अहो, काय बघताय त्या बाईकडे? नवरा, मी विचार करतोय, मी अशी कार कधी घेणार आणि तू अशी टेकून कधी उभी राहणार? बायको, हा, मग ठीक आहे. जनसंख्या नियंत्रणावर जे काम कोणतीच सरकार नाही करू शकली, ते काम फक्त प्रायव्हेट शाळेच्या फीजने करून दाखवलं आहे. पायजामा आणि प्लाझो ही दोघं सख्खे भाऊ आहेत. दोघांत फरक एवढाच आहे की पायजामा सरकारी शाळेत शिकला आहे आणि प्लाझो कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे. फिटनेस काय असते? जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत तुम्ही भारतीय देशी संडासमध्ये बसून कुठलाही सहारा न घेता परत उठू शकलात. हीच खरी फिटनेस आणि तंदुरुस्ती. बाकी सगळी अंधश्रद्धा. ग्राहक, थू थू, तुझ्या भजीमध्ये रेती आणि चटणीमध्ये सिमेंटचा वास येतो आहे. भजीवाला, असणारच साहेब, आम्ही सिव्हिल इंजिनियर आहोत. प्रेम म्हणजे काय असतं? एवढ्या थंडीत तुमच्या मानेवर कोणी थंड थंड हात ठेवला आणि तरी तुमच्या श्रीमुखातून एक पण शिवी निघाली नाही. बस, यालाच प्रेम म्हणतात. लग्नानंतर बेडरूम कसा सुगंधित होतो? 3 वर्षापर्यंत परफ्यूम, चॉकलेट, ग्रेप्स. 3 वर्षांनंतर बेबी पावडर, बेबी लोशन, बेबी क्रीम, हगीज, डायपर. 15 वर्षानंतर झंडू बाम, विक्स, आयोडेक्स, मूव. 40 वर्षानंतर अगरबत्ती, धूपबत्ती. मुलगा आईला, आई, मला रात्रीची झोपच येत नाही. मला प्रेम तर झालं नसेल ना? आई, मेल्या, दुपारी 3 तास झोपतोस, ते बंद कर, प्रेम झालंय म्हणे. माहेरी गेलेली बायको नवऱ्याला फोन करते. नवरा आंघोळ करत असतो. फोन कामवाली उचलते. कामवाली, हॅलो साहेब, आंघोळ करत आहेत. तुम्ही कोण बोलत आहात? बायको, अगं, मी साहेबांची बायको, तुझी मालकीन बोलते. कामवाली, अहो साहेब पण वेळेच आहेत. तुमचा नंबर त्यांनी चेटकिन म्हणून सेव्ह केलाय. बायको सकाळच्या पहिल्याच एसटीने घरी आली.